अहो हम्म. काल आपण छावा पिक्चर बघून आलो. हम्म. त्यात महाराजांचं किती हाल झाले हो. महाराजांचं ते 40 दिवस हाल झालेलं बघून माझं तर डोक्यातूनच देणार झालं. आता महाराजांचा मरणाचा हाल सोड की. महाराजांच्या पूर्ण उभ्या आयुष्यात महाराजांच्या वाट्याला संघर्ष झालाय. लहानपणी आई सोडून गेली, तिथून पुढे महाराज सोडून गेले, औषध सोडून गेल्या, तिथून पुढे मंत्र्यांनी त्यांना साथ दिली नाही. पूर्ण राजपाटात त्यांचा पूर्ण संघर्ष आला आणि ह्याचा भरीसभर म्हणून त्यांचं मरण पण 40 दिवस अनन्वित अत्याचार त्या औरंगजेबाने त्यांच्यावर केले. आणि तुला सांगू, पिक्चर इथं संपला नाही याच होती. ह्या पिक्चर मध्ये लोक रडत रडत बाहेर येत आहेत, पण हा सिनेमा मृत्यूवर संपलाय. पण तुला सांगू, मृत्यूच्या पुढे जर हा पिक्चर कोण बघितला असता तर त्यांचे हात पाय सुंदर झाले असते, त्यांचं डोकं थरारलं असतं, डोळ्यातून अक्षरच रक्ताचं अश्रू आला असं होते. कारण ह्याच्या पुढे त्यांचं अंत्यसंस्कार होऊ नये यासाठी त्यांचं शिर छाटण्यात आलं, त्यांच्या शरीराचे छोटे 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 तुकडे करण्यात आले. ते पूर्ण जंगलात, गावात, इंद्रायणीच्या भीमाच्या नदीत अशा प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ते तुकडे फेकण्यात आले. आणि त्यांचं शिर भाल्याच्या टोकावर पूर्ण नाचवत त्यांनी दवंडी दिली की संभाजी महाराजांचं जे कोण तुकडं हाताने शिवल त्यांना सुद्धा अशीच शिक्षा मिळणार. पण आपल्या तिथंच एक महार बांधव होते तिथे, त्या महार बांधवांनी ना त्यांचे ते तुकडे शोधून त्यांचं अंत्यसंस्कार केले. म्हणजे बघ की माझ्या राजाच्या नशिबात मरण तर मरण अनन्वित अत्याचाराने लिहिलेलंच, पण मरणाच्या नंतर जे आपल्या अंत्यविधीचं जे शेवटच्या विधी असतात ते सुद्धा माझ्या राजाच्या नशिबात आले चांगल्या पद्धतीनं.